सकाळच्या वॉकसाठी बाहेर पडलेले विठ्ठल पोळेकर पुन्हा घरी परतलेच नाहीत. 40 मिनिटात त्यांचं अपहरण, खून आणि मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट लावली गेली. हे प्रकरण केवळ खून नव्हे, पूर्वनियोजित कट होता का? नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. नोव्हेंबर 2024 पुण्यातील डोंजे परिसरात राहणारे विठ्ठल सखाराम पोळेकर हे सरकारी बांधकाम व्यावसायिक 14 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडले. मात्र ही सकाळ त्यांच्या आयुष्यातली शेवटची ठरली. सिंहगड रस्त्यावरून वॉक करत असताना पहाटे 5:30च्या सुमारास त्यांचे कारमधून अपहरण करण्यात आलं. अवघ्या 40 मिनिटातच खंडणीखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करत त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून खडकवासला धरणात टाकण्यात आले. या हत्येच्या तपासात समोर आले की योगेश उर्फ बाबू भानमे आणि त्यांच्या बेबी गँगने विठ्ठल पोळेकर यांच्याकडे 2 कोटीची खंडणी किंवा जॅग्वार कारची मागणी केली होती. नकार दिल्यानंतर त्यांनी जीव घेणं कट रचला. विठ्ठल पोळेकर यांच्या मुलीने पोलिसांना सांगितले की वडील परतले नाहीत, म्हणून आम्ही शोध सुरू केला. त्याच दरम्यान पानशेत परिसरात आढळलेले मृतदेहाचे तुकडे विठ्ठल पोळेकर यांचे असल्याचं फॉरेन्सिक तपासात सिद्ध झाले. पोलिसांनी या प्रकरणात शुभम सोनावणे, मिलिंद थोरात यांना अटक केली. मात्र मुख्य आरोपी भामे फरार होता. अखेर जानेवारी 2025 मध्ये भामेला कोल्हापूर जवळून अटक करण्यात आली. त्याच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई सुरू आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा डोंजे गाव आणि सिंहगड रोड भागात बेबी गँगच्या दहशतीची चर्चा रंगू लागली आहे. पोलिसांच्या तपासातून हे स्पष्ट झाले की केवळ पैशासाठी हा अमानवी कट रचण्यात आला होता. मात्र एवढ्या मोठ्या खंडणी मागणीनंतर आणि दीर्घकाळ चाललेल्या धमकीनंतरही पोळेकर कुटुंबाने याआधी तक्रार का केली नाही आणि पोलीस यंत्रणेला हे आधी का समजलं नाही? तुमचं मत काय आहे? कमेंटद्वारे नक्की कळवा.